कमी मार्क्स पडले तरीही तुम्हाला सायन्स घेता येऊ शकतं, जास्त मार्क्स पडलेत म्हणून तुम्ही आर्ट्स घ्यायचे नाही असा काही कंपल्सरी नियम नाही. पहिल्यांदा स्वतःला विचारा की मला काय व्हायचंय आणि मग ठरवूया की काय घ्यायचंय. लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या डोक्यात काय पिकतंय याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतंय हे ज्याला कळतंय तोच स्टँड होऊ शकतो, हे लक्षात घ्या. 10वीच्या परीक्षा संपल्या, आता पुढे काय करायचं हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणार आहे. किंबहुना मी त्याही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय की ज्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाला नसेल तर डोंट वरी. लक्षात घ्या, हा एका वर्गाचा एका परीक्षेचा निकाल आहे. येणाऱ्या काळामध्ये आयुष्याच्या टप्प्यावरती तुम्हाला अनेक एक्झाम्स अनेक परीक्षांना सामोरे जावं लागणार आहे आणि मग म्हणून घाबरून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही. आपल्या मनामध्ये आज असंख्य प्रश्न आहेत. सायन्स घेऊ की आर्ट्स घेऊ की कॉमर्स घेऊ का डिप्लोमा करू का ITI करू, नेमकं काय करू काय नाही करू, असे अनेक प्रश्न आता सध्या आज 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत. आणि काळजी करू नका, हा व्हिडिओ अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. आपण यशस्वी झालाय 10वीला तरीही हा व्हिडिओ पहा. आपल्याला अपेक्षेप्रमाणे यश नाही मिळालेलं तरीही यू आर नॉट युजलेस बिकॉज यू आर द क्रिएटिव्हिटी ऑफ नेचर. तुम्ही निसर्गाची निर्मिती आहात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सखोल मार्गदर्शन असणार आहे 10वी यशस्वी झालेल्या त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि 10वी ज्यांचा निकाल मनासारखा लागलेला नाही अशाही विद्यार्थ्यांच्यासाठी आज फुल गायडन्स असणार आहे. लक्षात घ्या. चला मित्रांनो, नक्कीच आपण सगळेजण आनंदी असाल, खुश असाल, कारण आजचा दिवस अशाच प्रकारचा आहे. 10वीचा निकाल लागलेला आहे आणि मग आता सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आनंदाची पण फिलिंग आहे आणि एका अँगलनी नर्वसनेस पण आहे. कारण त्याचं असं आहे की 10वी हा आपल्या सगळ्याच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा टप्पा असं आपण मानतो. भलेही 10वीवरती कुठल्याही प्रकारचं करिअर डायरेक्ट सेट जरी होत नसलं तरी भविष्यातल्या सगळ्या करिअरच्या वाटा निश्चित करणारं हे वर्ष किंवा निश्चित करणारा वर्ग म्हणून आपण 10वीकडे पाहतो आणि पर्यायाने 10वीच्या निकालाकडे पाहतो. आज येता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये किंवा या निकालामध्ये खूप चांगलं यश मिळवलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन या आपल्या आवडत्या सगळ्यांच्या चॅनलकडून तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी गवळी मुरलीधर. आज आपल्या समोर या व्हिडिओमध्ये 10वीच्या त्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत मी आहे की आता पुढे आमचं काय होणार, की आता 10वीचा निकाल लागलाय, 10वी तर आमचं संपलेलं आहे, तिथे फुलस्टॉप किंवा कॉमा आता पडलेला आहे. देन व्हॉट इज नेक्स्ट, आता पुढचं स्टेटमेंट पुढचं सेंटेन्स काय असणार आहे. आणि मग कन्फ्युजनमध्ये अजिबात मी तुम्हाला ठेवणार नाही. ट्रिगर पॉईंटवरती सांगणार आहे की तुला हेच करायला पाहिजे, तो अशा पद्धतीने केला तर नक्कीच तुला पुढे बेनिफिट असणार आहे. सगळा भविष्याचा सगळा जो रस्ता आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी क्लिअर करतोय. तर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा. ओके, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो व्हिडिओ आहे तो सगळीकडे शेअर करायला अजिबात विसरू नका. ओके, 10वीचा निकाल लागलेला आहे आणि मग आता पुढे काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडलेला असतो. मग योग्य शाखा निवडायची आहे, आपल्याला भविष्य आपलं उज्ज्वल घडवायचं आहे, सायन्स कॉमर्स आर्ट्स किंवा डिप्लोमा घ्यायचा का ITI करू, हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत, माइंडसेटमध्ये आहेत. बट डोंट वरी, आय एम ऑलवेज विथ यू. कोणती फॅकल्टी निवडू किंवा कुठल्या शाखेला मी प्रवेश घेऊ, हा जर मनात प्रश्न आहे ना तर काळजी करू नका, सगळे सोल्युशन मी तुमच्या समोर मांडतोय. एक महत्त्वाचा संदेश मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे बाळांनो, फक्त मार्क्स पाहून निर्णय घेऊ नका. नेव्हर नेव्हर. लक्षात घ्या काय म्हणतोय बघा, मी थोडंसं ऐका गरीबाचं. स्वतःला जे काही मार्क्स सध्या पडलेले असतील तुमचे 10वीच्या बोर्ड एक्झाममध्ये जितके काही मार्क्स पडलेले असतील, फक्त मला 90% मार्क्स पडलेत म्हणून मी सायन्स घेतो, अजिबात नाही. किंवा मला 95% मार्क्स पडलेत म्हणून मी सायन्स फॅकल्टी निवडतोय, तर असं अजिबात करू नका बरं का. लक्षात घ्या, फक्त आपले मार्क्स पाहून कधीच निर्णय घ्यायचा नाही. व्हॉट इज युअर इनर कॉल, तुम्हाला आतून काय वाटतंय, तुम्हाला नेमकं काय व्हायचं आहे हे तुम्ही तुमच्या मनामध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या मनामध्ये स्वतःचं आयुष्य डिझाईन केलेलं असतं की येणाऱ्या एवढ्या वर्षाच्या टप्प्याच्या नंतर मी कुठे असेल, मी काय असेल, मी कोणासोबत असेल, माझं जीवन काय असेल, हे नक्कीच त्यांनी डिझाईन केलेलं असतं. त्याला महत्त्व द्या. त्याच्यासाठी काय करायचंय ते इनपुट आता आपल्याला द्यायचं आहे आणि ते इनपुट परफेक्ट गेलं पाहिजे, याच्यासाठीच आजचा व्हिडिओ लक्षामध्ये घ्या. म्हणून फक्त आपल्याला एवढे एक्स मार्क्स पडलेले आहेत आणि म्हणून मी सायन्स घेतो किंवा म्हणून मी आर्ट्स घेतो किंवा म्हणून मी कॉमर्स घेतो, असा काही विषय नाही. कमी मार्क्स पडले तरीही तुम्हाला सायन्स घेता येऊ शकतं, जास्त मार्क्स पडलेत म्हणून तुम्ही आर्ट्स घ्यायचे नाही असा काही कंपल्सरी नियम नाही.
पहिल्यांदा स्वतःला विचारा की मला काय व्हायचं आहे आणि मग ठरवूया की काय घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आपली आवड, आपली कॅपॅसिटी आणि फ्युचर अपॉर्च्युनिटीज महत्त्वाच्या आहेत. तिन्ही गोष्टीबद्दल सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? आवड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे? आपली कॅपॅसिटी प्रॉपर आहे का, हे पण आपण स्वतः चेक केलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये आपण जे काय करतोय त्याला व्हॅल्यू आहे का, त्याला स्कोप आहे का. लक्षात घ्या, स्कोप मार्क एक लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या डोक्यात काय पिकतंय याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतंय हे ज्याला कळतंय तोच स्टँड होऊ शकतो, हे लक्षात घ्या. म्हणून आज मार्केटची रिक्वायरमेंट काय, गरज काय आहे तेच ठरवून तुम्हाला फॅकल्टी निवडायची आहे. पुढचं म्हणजे 11वी-12वी कुठल्या शाखेमधून करायचं आहे याचा निर्णय तुम्हाला आज घ्यायचा आहे. माझा चुलता डॉक्टर आहे म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे या भानगडीत जाऊ नका. लक्षात घ्या, माझा आजा कुठंतरी टॉपचा इंजिनियर होता म्हणून मला इंजिनियर व्हायचं आहे या भानगडीत जाऊ नका. तुम्हाला काय वाटतंय ते आधी लक्षात घ्या, तुमची क्षमता आहे का तेही लक्षात घ्या, आणि जे काही तुम्हाला व्हायचं आहे त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आज नाही येणाऱ्या 10 वर्षानंतर त्याला व्हॅल्यू असणार आहे का, हे सगळं लक्षात घेऊन डिसिजन घ्यायचा. बाबा लक्ष दे, म्हणून म्हणतोय व्हिडिओ लय महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी. मग समज, आता बघ आपल्या समोर आहे बेटा सायन्स ब्रँच किंवा फॅकल्टी सायन्स आहे, विज्ञान शाखा आहे. विज्ञान शाखा घ्यायची कोणी अगोदर ते लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना सरळ साधी गोष्ट याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स या 2 विषयामध्ये जर तुम्हाला फुल इंटरेस्ट आहे, सर मला जमतच नाही मॅथ्स शिवाय, सर मला सायन्स शिवाय झोपच येत नाही, उशी नसली तरी चालतंय पण सायन्सचं बुक मला पाहिजे, असं ज्या पोट्यांना वाटतं ना त्यांनी 100% काय घेतलं पाहिजे, सायन्स निवडलं पाहिजे. लक्षामध्ये घ्या. आणि मग हे काय सायन्स निवडायचं आहे म्हणजेच काय आहे तर डॉक्टर, इंजिनियर, फार्मसी, AI किंवा डेटा सायन्स. म्हणजे AI कळतंय ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आता सध्या फॉर्म मध्ये चाललेलं आहे. ते डेटा सायन्स सुद्धा सध्या फॉर्म मध्ये चाललेलं आहे. लक्षात घ्या. तर ह्याला खूप प्रचंड महत्त्व आहे सध्या. आणि मग म्हणून जर तुम्हाला मॅथ्स आणि सायन्समध्ये जर आवड असेल तर तुम्ही सायन्स ब्रँच निवडायला काही प्रॉब्लेम नाही. होय ठीक आहे गुरुजी, आम्ही सायन्स निवडलं, ओके ना, पण सायन्स निवडून झाल्याच्या नंतर आम्हाला कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, काय काय आम्हाला करावं लागणार आहे. एक लक्षामध्ये घ्या, 11वी आणि 12वी सायन्स झाल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात घ्या, म्हणजे आता इथे पण एक छोटासा प्रॉब्लेम असतो सायन्स निवडत असताना. तुम्हाला 3 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन काय आहे, एकतरी तुम्हाला बायोलॉजी घ्यावं लागेल, ठीक आहे, नाहीतर तुम्हाला मॅथ्स घ्यावं लागेल, आणि तिसरा एक ऑप्शन असतो ते म्हणजे बोथ, बायो पण चालेल आणि मॅथ्स पण चालेल. म्हणजे एकतर तुम्हाला मेडिकलचा ग्रुप निवडावा लागेल, आताच निवडायचा आहे, नाहीतर तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजेच इंजिनिअरिंगचा ग्रुप निवडावा लागेल आणि तेही तुम्हाला डिसिजन आताच घ्यायचा आहे. अदरवाईज मी अजून कन्फ्यूज जाऊ, बाबा मला डॉक्टर व्हायचं का कळना, इंजिनियर व्हायचं का कळना, मला काहीच कळना, पण सायन्स घ्यायचं आहे, माझं मॅथ्स आणि सायन्स खूप परफेक्ट आहे, मला विज्ञान शाखेमध्ये जायचं आहे, सायन्समध्ये जायचं आहे, काही अडचण नाही बेटा. तुझ्यासाठी तिसरा ऑप्शन आहे. तुझं जर अजून काहीच म्हणजे फिक्स झालं नसेल तर जनरल सायन्स तू घेऊ शकतोस. लक्षात घ्या. बाकी आता तुम्ही ज्या वेळेला मेडिकल ग्रुप निवडणार आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॉप सायन्स असेल, फिशरी सायन्स असेल, क्रॉप प्रोडक्शन असेल, असे बरेचसे ऑप्शन्स असतात. नंतर जर तुम्हाला मॅथ्स घ्यायचं आहे नुसतं तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर सायन्स आहे, असे बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला नंतर त्या ठिकाणी कॉलेजला गेल्याच्या नंतर म्हणजे निवडायचे असतात. आणि तुम्ही ज्या वेळेला जर जनरल ग्रुप निवडलाय तर तुम्हाला बायोलॉजीचा पण अभ्यास करावा लागेल, मॅथमॅटिक्सचा पण अभ्यास करावा लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं तुम्हाला तुमच्या फॅकल्टीसाठी तुम्ही जे जे काही करणार आहात, नीट देणार असाल, JEE देणार असाल, याच्यासाठीचं किमान ग्रुपिंग, किमान पर्सेंटेज जे जे आवश्यक आहे ते 12वी बोर्डात पण आलंच पाहिजे, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून आजपासूनच मी जागा करतोय तुम्हाला सगळ्यांना. लक्षात घ्या. मग 11वी 12वी 2 वर्ष काढल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागतं तर नंतर तुम्हाला फेस करावं लागतं, जर मेडिकल ग्रुप निवडला असेल तुम्ही लोकांनी तर तुम्हाला नीट एक्झामला फेस करावं लागतं. म्हणजे ही नॅशनल लेवलची एंट्रन्स टेस्ट आहे. सगळ्या देशभरातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला सपोज तुम्हाला MBBS व्हायचं आहे किंवा MBBS नाही झालं तर तुम्ही BAMS कडे जाता, BAMS नाही झालं तर तुम्ही त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे BHMS कडे जाल, ठीक आहे, BDS कडे जाल. हे ऑप्शन्स आहेत सगळे तुमच्याकडं. म्हणजे नीट एक्झाम दिलं तर MBBS, BAMS, BDS असेल, ठीक आहे, म्हणजे दाताचा डॉक्टर. लक्षात घ्या, हे आयुर्वेदिक आहे तिकडं, ठीक आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स तुमच्या समोर असू शकतात नीट एक्झाम दिल्याच्या नंतर. ओके, त्याचबरोबर समजा ओके, किंवा तुम्हाला वेटरनरीला सुद्धा जायचं असेल ना, ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल, ठीक आहे, तर त्यावेळेला तुम्हाला नीट एक्झाम किंवा तिथला डॉक्टरचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर नीट एक्झाममध्ये चांगले मार्क्स येणं तुम्हाला कंपल्सरी आहे. हे 12वीच्या नंतर आहे. पुढे एक एक्झाम आहे JEE एक्झाम. ही फक्त हे दोघं देऊ शकतात, जनरलवाले देऊ शकतात किंवा मॅथ्स असणं कंपल्सरी आहे.
JEE जर तुम्ही दिलात एक्झाम, मेन्स ॲडव्हान्स दोन्ही क्लिअर केला, ठीक आहे, 11वी-12वी पर्सेंटेज प्रॉपर आलं तर पुढे तुम्हाला चांगला स्कोप आहे. तुम्ही IIT NIT यासारख्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जर निवड झाली तुमची तर लाइफ बनेगी, कुछ भी प्रॉब्लम नहीं उसमें. ठीक है, हाँ तो पढ़ाई तो करना पड़ेगा, मेहनत भी लेनी पड़ेगी, उसमें कोई दिक्कत नहीं. ठीक आहे, बरं का. ठीक आहे, तर आता JEE आणखीन एका इंजिनिअरिंग आणि फार्मसी या दोघांना मी कंबाईन सांगतो या ठिकाणी. आणि या दोघांचा सोर्स कोण आहे तर MHT CET आहे. कोण सोर्स आहे? MHT CET आहे, लक्षात घ्या. मग फार्मसी ओरिएंटेड कोर्सेस जर तुम्हाला करायचे असतील, फार्मसी, ठीक आहे, ह्या म्हणजे मेडिसिन फील्ड ज्याला म्हणूया आपण, त्या बेसवरती जर तुम्हाला कोर्सेस पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला MHT CET देणं 12वी नंतर कंपल्सरी असतं. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजला तुमचं सिलेक्शन व्हायचं जर असेल तर तुम्हाला MHT CET पास होणं आवश्यक आहे. शिवाय सायन्स नंतर एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला, एवढ्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही, सगळंच गेलं खड्ड्यात, तुम्हाला रिसर्च करायचं आहे ना, सायंटिस्ट म्हणून तुम्हाला पुढे यायचं आहे, असं जर काय असेल तर तुम्हाला सायन्स फॅकल्टी इम्पॉर्टंट आहे. कम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला जर का तुमचं फ्युचर निवडायचं आहे तर तुम्ही सायन्स फॅकल्टी निवडणं अत्यंत आवश्यक आहे. पुढची जी दुसरी शाखा आहे, जसं सायन्सबद्दल मी आत्ता बोललो तसं अजून एका शाखेबद्दल या ठिकाणी मी बोलणार आहे, ती म्हणजे कॉमर्स ब्रँच आहे, लक्षात घ्या. आता कॉमर्स हे कशासाठी घ्यावं किंवा कोण घ्यावं, लक्षात घ्या की ज्यांना अकाउंट्स, फायनान्स, बिझनेस आवडतो, व्यवसाय आवडतो, अशा विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स ही शाखा अतिशय उत्तम आहे. आपल्या अंगामध्ये विज्ञानाचा बिलकुल किडा नाही, पण आपल्याला कळतं टकल्या माणसाला पण कंगवा कसा विकावा ही अक्कल आपल्याला आहे. अशा लोकांनी सरळ कॉमर्सकडे जायचं आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही अकाउंट्सचा अभ्यास करा, फायनान्सचा अभ्यास करा, बिझनेस आवडणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कॉमर्स शाखा निवडायची आहे, कॉमर्स निवडायचं आहे. तर तुम्ही CA, CS किंवा बँकिंग किंवा MBA याच्यासाठी हा कॉमर्स एक बेस्ट ऑप्शन आहे, लक्षामध्ये ठेवा. आणि मग जर तुम्ही कॉमर्स कंप्लीट केलं तर ॲट द एंड तुम्हाला काय चान्सेस आहेत तर तुम्ही CA होऊ शकता, आहे की नाही, चार्ट म्हणजे ऑडिट करण्यासाठीचं CS होऊ शकता. बँकिंग मध्ये सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला. तुम्ही BCom करू शकता, BComच्या नंतर त्याचबरोबर तुम्हाला MBA करता येऊ शकतं, म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही जाऊ शकता, फायनान्शियल अनालिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. म्हणजे जे काय आहे ते सगळं वाणिज्य आणि व्यापार, बँकिंग फील्ड तुमच्यासाठी वाट पाहते, लक्षात घ्या. इन्कम टॅक्स असेल, GST असेल, काही असेल, ह्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करता येणं ह्या कॉमर्सच्या फील्डमधनं पॉसिबल आहे, लक्षात घ्या. CA व्हा, CS व्हा किंवा बँकिंगमध्ये नोकऱ्या निवडा, प्रोबेशनरी ऑफिसर्स व्हा किंवा कुठल्याही लेवलला जाऊन तुम्ही काम करू शकता. जर का तुम्ही कॉमर्स घेतलं तर तुमच्याकडे अशा प्रकारचे ऑप्शन्स असणार आहेत. ओके, डिपेंड करते तुमचं इनर कॉल काय आहे. तुम्हाला आवड जर बिझनेसमध्ये असेल तर कॉमर्स निवडायला बिलकुल अडचण नाही. आर्ट्स फॅकल्टी मला निवडायचे सर, मी आहे ना, मी कवी आहे, बरं नुसतं कवी लोकांनीच निवडावं असं काय नाही. आर्ट्समध्ये एक दमदार काम करता येऊ शकतं, तुम्हाला मजबूत काम करता येऊ शकतं. कुठं? UPSC MPSC सारख्या एक्झामिनेशनमध्ये, लक्षात घ्या. ओके, सो एनिवे तुम्हाला लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे, तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, कला आहे, सोशल सब्जेक्ट तुम्हाला जर आवडतात म्हणजे इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर समाजशास्त्र, राज्यशास्त्र असे विषय याच्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आर्ट्स फॅकल्टी निवडायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे ह्याच्या ॲट द एंड तुम्हाला काय करता येऊ शकतं, UPSC MPSC असेल, लॉ असेल, ठीक आहे, त्यानंतर जर्नलिझम, पत्रकारिता आणि टीचिंग सेक्टरमध्ये सुद्धा काम करता येऊ शकतं. आपल्याकडे दुर्दैवानं टीचिंग सेक्टर जे आहे ना ते हायली अंडर रेटेड आहे असं लोकांचा समज आहे, गैरसमज आहे, तो लक्षात घ्या. एक टीचर होऊन सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगता येऊ शकतं. ओके, त्यामुळे त्याला अंडर इस्टिमेट करू नका, कारण जगात जे बी काय चाललंय, जे बी काय घडू लागले ओनली बिकॉज ऑफ टीचर्स, शिक्षकांच्या मुळेच चाललेलं आहे, हे थोडंसं लक्षामध्ये घ्या. मी दोन्ही सांगतो, जगात जर काही चांगलं होत असेल तर तेही टीचर्समुळेच व्हायला लागलेलं आहे, जगात जर काही वाईट होत असेल तर तेही टीचर्समुळेच व्हायला लागलं आहे. दोन्ही गोष्टीला आम्हीच जबाबदार आहोत, लक्षात घ्या. म्हणजे आम्ही किती इम्पॉर्टंट आहोत किंवा टीचर लोक किती किंवा तो जॉब किती इम्पॉर्टंट आहे हे लक्षामध्ये घ्या. हा आपल्या देशातला अंडर रेटेड जॉब आहे, पण लक्षात घ्या जे चालू आहे, जे उगम जो आहे ना सगळ्याचा, जो काही बेस जो आहे ना तो टीचर्सच्या पासूनच तयार झालेला असतो. एनिवे, आणि पैसे सुद्धा भरपूर कमवता येतात, लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही जॉब लागला तर तुम्हाला लिमिटेशन्स पडतात, ठीक आहे, परंतु तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आला, कोचिंग फील्ड, आज कुठलाही कोर्स विका, कुठल्याही कोर्सची चांगली तयारी करा, त्याचं प्रेझेंटेशन व्यवस्थित करा, सोशल मीडियावरती या, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्केट मिळू शकतं. ओके, तर हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे आर्ट्स फॅकल्टीमध्ये सुद्धा आल्यानंतर तुम्हाला भरपूर संधी आहेत. आर्ट्स ॲट द एंड तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक तर तुम्ही काय होणार, टीचर होऊ शकता, लॉयर म्हणजे वकील सुद्धा होऊ शकता, सायकॉलॉजिस्ट होण्याची तुम्हाला या ठिकाणी म्हणजे संधी आहे,
लक्षात घ्या. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास करून त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टरेट करता येऊ शकते. जर्नलिस्ट होऊ शकता, म्हणजे पत्रकारिता करून चांगलं छानपैकी एखाद्या टेलिव्हिजनकडे जाऊ शकता, तुम्ही रिपोर्टिंग करू शकता किंवा न्यूज अँकर पण होऊ शकता. लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला UPSC आणि MPSC सुद्धा करता येऊ शकते. UPSC असो किंवा MPSC असो, 60 ते 70% अभ्यास हा तुमचा ठीक आहे 11वी 12वी आर्ट्स आणि त्याच्यासोबतच डिग्री आर्ट्समध्ये जर तुम्ही केला तर तुमचा 60 ते 70% अभ्यास UPSC आणि MPSC दोन्हीचा पण सांगायला लागलो आहे. जर प्रॉपर सब्जेक्ट्स तुम्ही निवडलात तर तुमचा तो अभ्यास याच ठिकाणी परफेक्ट होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि शिवाय सोशल वर्क, आता तरीही कमेंटमध्ये बरेच जण असं म्हणतील की परंतु UPSC मध्ये पास होणाऱ्यांची संख्या ही सायन्स घेतलेल्या विद्यार्थ्यांची जास्त आहे. त्याचं रिझन आहे बेटा, सायन्स घेतल्याच्या नंतर हार्ड आणि हार्डेस्ट विषयांना तोडण्याची ताकद त्यांच्या अंगात येते. अभ्यासाचं वळण त्यांना वेगळं लागलेलं असतं, ठीक आहे. आणि कन्सेप्टच्या बेसपर्यंत जाऊन अभ्यास करण्याची सवय थोडीशी सायन्सच्या मुलांना लागलेली असते. पुढे जाऊन ते इंजिनिअरिंगचा चांगला तगडा कोर्स देशातला ते करतात किंवा मेडिकलमधला एखादा कोर्स जर का त्यांनी केला तर तिथे प्रचंड अभ्यासाची व्यासंग त्यांचा वाढलेला असतो. म्हणून त्यांचा जो काही रेशो आहे तो कदाचित जास्त तुम्हाला UPSC मध्ये दिसेल. पण तुम्ही सिरियसली जर आतापासूनच करायचं आहे UPSC MPSC जर फिक्स असेल तुमच्या डोक्यामध्ये तर तुम्ही आतापासूनच लक्षात घ्या. फार तर 11वी 12वी सायन्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही आर्ट्स फॅकल्टीला या. विषय निवडत असताना पॉलिटी घ्या, म्हणजे पॉलिटिकल सायन्स घ्या, हिस्ट्री घ्या, जॉग्राफी घ्या, इकॉनॉमिक्स घ्या. हे विषय घेऊन तुम्ही आर्ट्स करा. बघू बरं कसं मागं पडतं आर्ट्सचं पोरगं. बिलकुल मागं पडत नाही. पण 11वी 12वी सायन्सचा बेस असणं आवश्यक आहे, माझं पर्सनल ओपिनियन आहे. आलं लक्ष. 11वी 12वी सायन्सच आणि नंतर तुम्ही आर्ट्सचा अभ्यास करायलाच पाहिजे, लक्षात घ्या. ओके. सो एनिवे कमी वेळामध्ये जर व्हायचं असेल तर, नाहीतर तुम्हाला इंजिनियर व्हायलाच तुमच्या वयाचे 27-28 वर्ष चाललेत. एनिवे चला पुढे लक्ष द्या. एक पुढचा ऑप्शन आहे आपल्याला, हा चौथा ऑप्शन मी आपल्या समोर ठेवतोय, डिप्लोमा करा. काय आहे बाबा डिप्लोमा करा म्हणजे काय आहे तर लक्षामध्ये घ्या, पॉलिटेक्निकबद्दल बोलतोय. पॉलिटेक्निककडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फार विचित्र आहे. पण एक लक्षात घ्या, ह्या पॉलिटेक्निकमध्ये जे पोटेन्शियल आहे ते ज्यांनी ओळखलं ते जिंकलेले आहेत आजपर्यंत. लक्षात, असे खूप सारे विद्यार्थी आहेत लक्षात घ्या की ज्यांनी काय केलेलं आहे की बाबा ॲव्हरेज फॅमिलीमधून आहे मी, सर माझं कौटुंबिक बॅकग्राऊंड फार वीक आहे, फायनान्शियल अडचणी आहेत सर मला, आणि फार कमी वयामध्ये मला चांगल्या पद्धतीनं सेटल व्हायचं आहे. बट असं जर तुझं स्वप्न असेल तर इथे तुला मी मार्ग सांगतो, लक्षामध्ये घ्या. डिप्लोमा करायचा आहे म्हणजेच तुला पॉलिटेक्निक करायचं. लक्षात घे बाळा, पॉलिटेक्निक करायचं आहे हे तुला फक्त पॉलिटेक्निक पुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे. हा तुला एक रस्ता बायपास म्हणून वापर करायचा आहे. कशासाठी? इंजिनिअरिंग साठी. तुला चांगला इंजिनियर होता येऊ शकतं रे भैया जर का तू पॉलिटेक्निककडे गेलास तर. फॅमिली बॅकग्राऊंड वीक आहे, अरे बाबा 11वी 12वी सायन्स करणं, भले मोठे कोचिंग क्लासेस लावणं, टेस्ट सिरीज लावणं, माती धोंडे त्याची तयारी करणं, 11वी 12वी नंतर JEE सारखी एक्झाम देणं आणि त्याच्या सक्सेस रेशोचा रेट जर बघितला तर खतरनाक अवघड काम आहे. लक्षात घ्या. एवढं सगळं असताना बरं का बऱ्याचदा काय होतं, जर तुम्ही पुअर फायनान्शियल बॅकग्राऊंडमध्ये असाल, याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे, मी या ठिकाणी बोलतोच. जर फायनान्शियल बॅकग्राऊंड आपला वीक आहे, आर्थिक जर आपल्याकडे प्रॉब्लेम असेल, पैशांची अडचण असेल ना, लवकर स्टँड व्हायचं असेल तर हा बेस्ट वे. लक्षात घ्या. म्हणजे 11वी 12वीची 2 वर्ष, पुढे एखादं वर्ष पुढच्या प्रिपरेशनसाठी JEE मेन्स ॲडव्हान्स हे सगळं कुठाने करा, MHT CET वगैरे द्या. मी इफ याच्यावरती बोलतो बरं का. जर मी असं नाही म्हणत की हे करू नका, हे करा, जरूर करा, पण जर याच्यामध्ये फेल्युअर आलं तर तुमच्याकडे ऑप्शन काय आहे तर तुमचे काय होतं बेटा लक्षात घ्या. ह्या 2 ते 3 वर्षामध्ये कमीत कमी 6 ते 8 लाख रुपये चुरा होतात, वाया जातात, टाईम तेवढा वाया गेलेला असतो आणि 12वीच्या मार्क मेमोला कोण कुत्रं खायल्यानंतर काही होत नाही. याच्यापेक्षा तुला कितीही मार्क्स असू दे पण तुझं जर कौटुंबिक बॅकग्राऊंड वीक आहे, फायनान्शियल आर्थिक पैशाबद्दल बोलतोय मी, जर कमजोरी आहे पैशाच्या बाबतीमध्ये आणि तुला जर लवकर स्टँड व्हायचं आहे, आपल्या घराचा भक्कम आधार व्हायचा आहे तर बेटा तुझ्याकडे चांगला ऑप्शन आहे. 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमाला ये, म्हणजेच पॉलिटेक्निकला ॲडमिशन घे. त्याचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असे 3 वर्ष असतात. त्या 3 वर्षामध्ये चांगली मेहनत घे, चांगला स्कोअर मेंटेन कर. 90 ते 92% किंवा 95% जर का तुला इथं स्कोअर मेंटेन करता आला ह्या पॉलिटेक्निकमध्ये तर बेटा लक्षात घे तुला खूप चांगलं करिअरची संधी आहे. लक्षात घ्या. मी आवर्जून इथं आठवण करतो माझ्या विद्यार्थ्याची, श्रीकांत कबाडे म्हणून माझा विद्यार्थी होता. असा आतापर्यंत 20-30 मुलं याच्यामधून सुद्धा यशस्वी झाले, चांगलं 10-10 लाखाचं पॅकेज, 12 लाखाचं पॅकेज उचलतात. ते मध्यमवर्गीय कुटुंबातल्या लोकांसाठी हेच खूप मोठं ड्रीम असतं बेटा लक्षात घ्या. आणि त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही आणि मग मी या ठिकाणी मी बोलणार.
तर श्रीकांत कबाडे या विद्यार्थ्याला मी 10वी झाल्यानंतर बरं का चांगलं मला वाटतं 94-96 मार्क्स पडलेले होते. एस टी कॅन्डिडेट होता, शाहू कॉलेजला नंबर लागत होता. आय वॉज डेडली अगेन्स्ट, मी विरोधात होतो त्याच्या, किंवा तिथं नाही जायचं, पॉलिटेक्निकला जा. अख्खे पाहुण्यारावळ्या मंडळीमध्ये सुद्धा मला ब्लेम केले त्यावेळेला, आलं लक्षामध्ये. म्हणजे हा काय चुकीचा डायरेक्शन देतोय आम्हाला, असं कदाचित त्यांना त्यावेळेला वाटत असावं. साहजिकपणा एखाद्याचा शाहू कॉलेजला नंबर लागत असेल आणि एखादा गुरुजी माझ्यासारखा जर म्हणत असेल की बाबा तुला हे करायचं, इकडं जातो, तू पॉलिटेक्निकला जा, म्हणजे हे त्यांना विनोदच वाटू शकतो. परंतु मला माहिती होतं फायनान्शियली अडचणी घरी खूप होत्या, मी जवळून जाणत होतो आणि म्हणून सल्ला दिला इकडं जाण्याचा. श्रीकांतने 3 वर्ष हे केलं बेटा, पॉलिटेक्निक कंप्लीट केलं. मला वाटतं 90 अबव त्यांनी स्कोर मेंटेन केला आणि SP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई त्याला ॲडमिशन मिळालं, लक्षात घ्या. जे की विद्यार्थ्यांचं एक ड्रीम कॉलेज असतं, जिथं विद्यार्थी त्याच्यासोबतचे विद्यार्थी इकडे MHT CET पास होऊन सुद्धा चांगलं कॉलेज त्यांना मिळालं नाही, पण याच्या थ्रू मिळालं. म्हणजे आपल्याला पॉलिटेक्निक करायचं आहे, चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळायसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पॉलिटेक्निक केलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट 2nd इयरला ॲडमिशन मिळत असतं, लक्षात घ्या रे बाबा. नो, इथं तुमचं वर्षसुद्धा वाया जात नाही, आलं लक्षात, वर्ष वाचतं. एक चांगला बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो, म्हणून मी इकडं पोटतिडकीनं सांगायलोय, त्यामुळे लक्षामध्ये घ्या. ओके, तर डिप्लोमा करू शकता 10वी नंतर. आणखीन एक आहे ITI, ठीक आहे. लईच अवघड आहे सर आमचं, आम्हाला शिकवायला कोणीच तयार नाही. बा तुझं तर लईच सोपं काम आहे, लक्षात घे. कारण या माध्यमातून सुद्धा तुला स्किल बेस्ड एज्युकेशन घेता येऊ शकतं, व्यवसाय उद्योग टाकू शकतोस, ठीक आहे. काही वर्ष स्ट्रगल करावं लागेल, पण चांगला आउटपुट तुला इथून पण मिळवता येऊ शकतं. इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल, वेल्डर असेल, टेक्निशियन असेल, ह्या सगळ्यांना स्कोप आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे तर सगळे लोक आम्हाला रस्त्याने फिरताना दिसतात, हां इकडं कामामध्ये किंवा ज्यांना फारसं काही वेटेज आहे असं आम्हाला वाटत नाही. पण एक लक्षामध्ये घ्या, मी काय म्हणतोय, तुम्ही साधा, लक्षात घ्या, तुम्ही साधा टेक्निशियनच आहात, परंतु तुम्ही एखाद्या ज्याला मी खूप मोठ्या ऑफिसमध्ये तुम्ही जर काम करताय, किंवा मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, ड्रायव्हरच आहे हो. साधी स्वतःची गाडी घेऊन ड्रायव्हिंग करतो, लोकांच्यासाठी भाड्याने गाडी देतो, तोही ड्रायव्हरच आहे. आपल्या बसला ड्रायव्हरच आहे. परंतु लक्षामध्ये घ्या, कोर्टाच्या जजला सुद्धा ड्रायव्हर लागतो, बरोबर आहे की नाही. प्रत्येकाच्या स्केलमध्ये फरक असतो. तुम्ही जॉब ह्या रोलमध्ये स्वतःला ज्या वेळेला बघता त्यावेळेला पोझिशन मॅटर करते, कोणत्या ठिकाणी तुम्ही ते काम करता ह्याला जास्त महत्त्व असतं, लक्षामध्ये घ्या. तुम्ही साधे म्हणजे अगदी गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये ज्या वेळेला तुम्ही एंट्री करता त्यावेळेला तुम्हाला अनेक मार्ग त्या ठिकाणी मिळू शकतात. मला सांगायचं हे आहे, त्याच्यामुळं तुम्ही प्रॉपर डिसिजन नक्कीच घ्याल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. पालकांसाठी थोडंसं मला या ठिकाणी अगदी हात जोडून नम्र विनंती करून सांगायचं आहे की बाबा आपल्या बच्चूवरती विनाकारण जबरदस्ती करू नका, ठीक आहे. मान्य आहे तुम्ही सगळे त्याच्या भल्याचाच विचार करणार आहात, पण जबरदस्ती अजिबात करू नका. प्रत्येक विद्यार्थ्याची कॅपॅसिटी वेगळी वेगळी असते, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही माशाला स्विमिंगच्या रेसमध्ये पाठवा, झाडावर चढायला लावू नका, लक्षात घ्या. खारुताईला तुम्ही पोहायला लावू नका, तिला झाडावर चढायला लावा. म्हणजे काय आहे, ज्याला जे जमतं त्याला ते करू द्या, मग ते त्याच्यामध्ये त्या लेवलपर्यंत जातील जिथं जाणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे तुमच्यासाठी असं मला वाटतं. आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही नेमके काय बनणार आहात आणि तुम्हाला नेमकं काय व्हायचं आहे आणि तुम्ही कुठली फॅकल्टी निवडणार आहात ते ह्या व्हिडिओच्या एंडनंतर तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या अशाच एज्युकेशनल व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.